आता खूप पाणी वाढलंय. नमस्कार. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण फक्त DSKतला नव्हे तर कोकणातला सुद्धा गणपती बघणार आहोत. तर तो मी घेऊन येत आहे आणि तो आपल्याला दाखवणार आहे भूषण, कारण तो गणपती आहे भूषणच्या गावाकडचा. तर आता पुढचा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त दिसणार आहे भूषण. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. थोडा मोठा झाला आहे पण बघा, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणातला एक सुंदर असं निसर्ग मिळणार आहे. तिकडे तुम्हाला कसं असतं गणपतीमध्ये ते सुद्धा बघायला मिळणार आहे, ज्यांनी कोकणातला गणपती पाहिला नाही आहे. स्पेशली त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा मिळेल बरं? तर तेवढं बेल आयकॉन सुद्धा दाबा. चला बघूयात मग, आता निघूयात. भोरच्या अलीकडे एक निसर्गाचा सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. नदीने नेकलेस सारखा आकाराचा म्हणजे हे घेतलाय, त्यामुळे या व्ह्यूला म्हणतात नेकलेस पॉइंट. आणि विशेष गोष्ट म्हणजे की कट्यार काळजात घुसली या मूवीचा एक सीन सुद्धा या ठिकाणी शूट झालेला आहे. खरंच भूषण, कसली सुंदर जागा आहे ही, आणि खरंच छान माहिती दिलीस. अरे वा, किती सुंदर असं हे बाटघर धरण आहे. आणि आज चक्क याचे 16 दरवाजे सुद्धा उघडलेले होते. जाता जाता आजूबाजूला असलेला हा सुंदरसा निसर्ग खरंच खूप बरं वाटते. आणि अजून एक धरण बघायला मिळाले. या धरणाचं नाव नीरा देवधत्या. खरंच खूप सुंदर आहे. या घाटाचं नाव आहे वरंध घाट. आणि ह्या घाटातून जाताना आपल्याला दिसतात ते सुंदरसे असे धबधबे. खरंच खूप सुंदर आहे. आणि कोकणात जायला हा सुद्धा घाट छान आहे बरं का. खरंच सांगते, कोकणातला निसर्ग आणि कोकणातला माणूस तेवढेच साधं आणि तेवढेच सुंदर, बरोबर की नाही. जाता जाता भाजी घ्यायला थांबले होते आणि एका घराच्या कुंपणावरती ही अशी सुंदरशी मूर्ती भेटली. मग त्यांनी असं विचार केला की चला याचा एक छोटासा व्हिडिओ तो बनतो तुम्हाला बघायला. काय कलाकृती बघा ना, खरंच खूपच अप्रतिम आहे. ही कोकणातल्या एका छोट्याशा सुंदरशा गावातली छानशी अशी नदी आहे. आणि हे बघा किती छान पाऊस पडतो. पावसाचा आवाज खरंच मन गमावून घेतोय. आता आपल्याला हा ब्रिज क्रॉस करायचा आहे. ब्रिज क्रॉस करताना वाहत्या पाण्याचा आवाज मन जेवढं रमवून घेतोय तेवढंच घाबरवतो सुद्धा आहे. आता मला जस्ट कळालं की इथे एक विहीर आहे. आणि खूप जेव्हा पाऊस पडतो तर त्या विहिरीच्या वरून पाणी वाहतं आणि बऱ्याचदा या घरांच्या भिंतीला ते पाणी लागतं. जाऊयात पुढे. कोकणी माणसाचं हत्यार, कोयता, आकडी. आणि तसंच प्रत्येक ऋतूप्रमाणे ते हत्यार पण बदललं जातं. उन्हाळ्यात आपण कोयता वगैरे सोबत ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये विळा ठेवतात, जेणेकरून गवत काढायला किंवा गुरांच्या चारासाठी इझी पडावं. आणि उन्हाळ्यामध्ये लाकडं तोडायला वगैरे याच्याने सोपं पडतं. त्यामुळे प्रत्येक ऋतूनुसार ती हत्यारं ठरलेली आहेत. आमच्या गावाला 2 नद्या आहेत, त्यापैकी ही एक नदी
जे धबधब्याचं पाणी आहे ते ह्या नदीला येतं. नदी शिप पार करावी लागेल. जेव्हा भरपूर पाणी येतं तेव्हा नदीवरनं वगैरे जाऊ शकत नाही. ही नदी जेव्हा भूषण क्रॉस करत होता तेव्हा माझ्या एकांतरी लक्षात आलं की इथे ब्रिज नसावा किंवा जो ब्रिज आहे तो तुटलेला दिसतोय. ॲक्च्युली हा ब्रिज नाही आहे, म्हणजे हे बांधकाम ब्रिजसाठीच होत होतं, पण काहीतरी ह्याच्या अडचणीमुळे किंवा कोणी जागा दिली नाही पायऱ्या उतरण्यासाठी वगैरे, त्यामुळे या नदीवरती पूलच होऊ शकला नाही अजूनपर्यंत. नाही म्हणजे मी लहान असल्यापासून हे असंच आम्ही पार करतोय वगैरे. किती सुंदर भात शेती आहे पहा. खरंच खूप भारी वाटते. समोर त्या डोंगरातून वाहणारे धबधबे बघा एका लाईनीत आहे, म्हणजे एका लाईनीतच आहे, असे भारी वाटतात ते. बघा तांदळाची शेती. ते धबधबे जिथून स्टार्ट होतात ना, ती जी ग्रीन पट्टा दिसतो तो जवळ गेल्यावरती दिसतो थोडंसं, त्या ठिकाणी धनगर लोक राहतात. म्हणजे मकरसाठी बांबू. मखरसाठी गावी गेल्या गेल्या ह्यांनी बांबू तोडून आणला आहे. किती भारी ना, फ्रेश बांबू तोडून आणलाय. आणि जाता जाता रस्त्याला लागला पाऊस, मग एका घराच्या आडोशाला हे लोक थांबली होती. गणपती बसायच्या आधी गणपतीच्या मूर्त्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आणतात. बॉक्सच्या मागे कुठे? अच्छा, ही मूर्ती. असे सगळ्यांचे गणपती मंदिरात आणून ठेवतात. विठ्ठल रुक्माईचं मंदिर. संध्याकाळी 6:30ला ते मखर करायला बसले आणि रात्री 2 पर्यंत त्यांनी मखर सुद्धा केला. खूप सुंदर मखर केलाय त्यांनी, खाऊ शकतात तुम्ही.
आता भूषण त्या सुंदरसा असं त्यांनी पेपर पूर्ण त्या बांबूला लावला आहे आणि तिथे पेंटिंग करतोय. कसली पेंटिंग करतोयस भूषण? एक निसर्गचित्रच डोक्यात होतं, ते फक्त मी कागदावरती उतरवलं आता. आणि एक नैसर्गिक थीम अशी ना, बांबूचं घर वगैरे नाही का, कुटी म्हणायची त्याला, त्या त्या टाईपचं डोक्यात होतं. मग त्याचीच तयारी चालू आहे सध्या. खूप सुंदर. तुम्ही पाहू शकता किती सुंदरशी त्यांनी ड्रॉइंग केली आहे आणि हे सगळं त्यांनी एका रात्रीतून केलं आहे. म्हणजे मखरपासून ही पेंटिंग, त्या पेंटिंगसाठी त्यांनी तो पेपर आणला, तो पेपर लावला, त्यानंतर त्याच्यावरती कलरिंग करायला सुरुवात केली. म्हणजे खरंच भूषण, खरंच तू कलाकार आहेस. थँक्यू. इथे आपण महिना तयारी करून सुद्धा आपली पूर्ण होत नाही. बघा ना, खरंच ह्यांनी एका रात्रीतून गेल्या ती तयारी केली. किती सुंदर असे तो फुलं काढतोय. त्यांनी फुलपाखरू काढलाय. हे बघा, रात्रीचे वाजलेत 2:45 पर्यंत त्यांनी सगळी तयारी केली. आता आपण हळूहळू पुढे जातोय तो आणि आपल्याला दाखवतोय. हे बघा, रेडी आहे. खरंच खूप सुंदर आहे. आणि हे बांबूचं त्यांनी छोटंसं काय बनवलंयस भूषण? मकरासाठी आणलेले ते बांबू होते, ते उरले होते. त्याचं एक कुटी बनवली आणि हा वरती जो पेंडा टाकलाय तो रिअल, म्हणजे सगळं असं रिअल काय काय म्हणतो आपण त्याला,
खरं आहे सगळं, अजिबात प्लास्टिक वगैरे कुठे काही वापरला नाहीये. खरंच की कुठेच प्लास्टिक नाहीये. खूप भारी. आता इथे झाली आहे गणपतीची तयारी. हे बघा लाईट लावलं किती सुंदर दिसतंय. खरंच खूप सुंदर. म्हणजे एका रात्रीतून केलंय असं वाटतच नाही ते बघून. आणि हा मागचं हे तू पेंटिंग केलं का? असे अंधाराचे जाळे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर त्या हाताने पावले बनवतात ते. हे कशाचे पावले आहेत? ते चुन्याचं आहे ॲक्च्युली. साईडला दिसेल की ते चुन्याने 2 बोटांनी असं रांगोळीसारखं, म्हणजे एकतर डिझाईन पण होते आणि त्याचं सायंटिफिक रिझन म्हणजे 2 बोटं कीटकनाशक म्हणजे दूर राहावे, जे की मुंग्या वगैरे पावसाळ्यात येतात ओलावा असल्यामुळे ते दूर व्हावं म्हणून त्याचं एक डिझाईन म्हणून पण आणि एक उपयोगी म्हणून पण असं रांगोळी म्हणून पण ती काढली. खूप सुंदर आहे. अरे बाप. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा हिरी आहे का नाही तर हाऊस गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा भाऊ मोरया. बरोबर आहे ना. थोडस लेफ्टला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कसला भारी बोलतोय बघ ना. आपण तुला बघ कसला भारी आहे. मोदक आले जातात.
फळं ठेवा ना. ताट असं इकडं ना कसा उलट ठेवलंस देवाचं खालीचं. असा का? तोंड उचल. हे फळं ठेवा ना काढून तिकडं वरती. धबधब्यावरती चाललंय. बरं आता मागाशी काय पावणार की मी तर नाही पावणार. सगळे लोक नदी क्रॉस करून छानसा असा तो धबधबा बघायला चालले आहे आणि तिथे वरती एक मंदिर आहे त्याचंही दर्शन घेणार आहेत. आता तुम्ही म्हणाल तिकडच्या साईडला ब्रिज सारखं जे दिसतंय तिथून का नाही जाते, तर ते बांधकाम इनकम्प्लीट असल्यामुळे ते तिथून जाऊ शकत नाही. छोटू शमलाने मस्त असं तो खेकडा पकडला, म्हणजे त्याला किती छान टेक्निक माहिती की तो खेकडा कसा पकडायचा आहे ते. भर पावसात घाम. धबधबा जवळ आला. मगाशी पाऊस पडून गेला म्हणून पाणी पण खूप वाढलं. ब्राऊन कलरचं पाणी झालं. तसं ही नदी क्रॉस करून पलीकडे जायचं. पाहायला खूप प्रेशर आहे.
आपण जे इन्सिडेंट ऐकतो की घसरून वगैरे पडला वगैरे, त्या लोकांना पाय कुठे ठेवायचा वगैरे काही माहिती नसतं काही गोष्टी. तर हे ब्राऊन 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 आहे, ती माती सगळी वाहून आहे, त्याच्यामुळे ते घसरडं आहे. त्याच्यावरती पाय जर ठेवला पूर्ण घसरून जातं. त्यामुळे ज्या ठिकाणी दगड दिसतोय तिकडेच फक्त सावधानीने पाय ठेवायचा. ते सगळीकडे चिकट झालेलं आहे. बाबा पोहोचले वरती. हा डोंगर चढून आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. तिथून पण अजून एक किंवा दोन डोंगरे होते. तिकडे भावकीचा देव म्हणतात, ते देवीचं मंदिर आहे. म्हणजे जी लोक वरती राहायची आधी त्यांनी देवीचं स्थापना केली होती त्या ठिकाणी. हा धबधब्याचा व्ह्यू. तर खूप पाणी वाढलंय. पाहिलं का ढगं कसली भरून आली आहे. जस्ट मला भूषण बोलला की जो वर पाऊस पडला तरी खूपदा कळत नाही, डायरेक्ट पाणी वाढलं की मग लोकांना कळतं की अरे वरती खूप पाऊस पडलाय म्हणून. धबधबा या ठिकाणून खाली पडतो. इथे काहीच रेलिंग सारखं वगैरे काही नाही आहे, सरळ निसरडा रस्ता. आणि हे इथे गाव दिसतं. पाऊस परत सुरू झालाय वरती. तुम्हाला कसा वाटतो ह्या सुंदरसा असा कोकणातला निसर्ग, आणि गणपती कसा वाटला, गणपतीचं डेकोरेशन कसं वाटलं, हा धबधबा कसा वाटतोय, हे सगळं माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बोक्या चप्पल बदली करू की? एकदा माझी चांगलीवाली चप्पल आहे, नाही घसरत. खूप जोरात पाऊस वाढलाय. शेतातले झरे सगळे ऍक्टिव्हेट झालेले. मागचा जो डोंगर आहे इथे, एवढा डोंगर आहे सगळा, तो सगळा धुक्याने कव्हर झाला आहे. जिवंत खेकडा हॅलो, त्याची सोड ना खाली, त्या सोड, याच्यात नाही, इकडे सोड, ते सोडू. चल. हे पूर्ण शेत आहे आणि हा खड्डा पडलाय पाण्याच्या प्रेशरमुळं. कारण की ह्याच्या बांधावरची झाडं जी तोडली गेली त्याच्यामुळं मातीला काही माती धरून ठेवायला काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं पाणी वाहून गेलं, पाण्यामध्ये वाहून गेलं. पाणी सगळं बहुतेक ठिकाणी असं झालं आहे आत्ता.
डोंगरावरचे धबधबे सगळ्यांना पाणी आलं आता. हे वरती धुकं आहे. 14 जानेवारीला नेहमी इथे या ठिकाणी गावकरी झेंडा लावायला जातात. एवढं आपण चढून आलो आणि हा वाडा आहे आमचा, ज्यामध्ये गाई गुरं पावसाळ्याची इथे बांधतात. त्यामध्ये चरायला नेलेत सगळे. चरायला गेले का सगळे? चरायला सोडले? हो काय हा. चाफ्याचं झाड कुठे आहे बाबा? चाफ्याचं झाड मागच्या साईडला ना, जायला रस्ता इथून. अच्छा चल रे, मागे जाऊ ना, ते चाफ्याचं झाड काढायचं. त्या ठिकाणी आमची काही आंब्याची झाडं, फणस असं काही आहेत. आमचे मोठे आजोबा जे होते ते नेहमी उन्हाळा असू दे पावसाळा असू दे ते या ठिकाणीच राहायचे गुरांसोबत. तिकडेच खायचं, खाल्लं त्यांना भाकरी वगैरे यायची कळलं, आणि ते इकडेच गुरांचं चरायला सोडायचं वगैरे सगळं. चप्पल अडकली. चिखल 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 चिखल, पाय पूर्ण जातो. ही गुरं सोडली आहेत ती इथे आहेत आत्ता चरायला. थोड्या वेळाने ती पुढे पुढे जात राहतात. संध्याकाळी परत वाड्यात त्यांना गवारी लागणं काही वेळा परत चप्पल. नाही, आपण असंच मागच्या वेळी तिरका गेलो होतो आणि चुकलो होतो. जंगलाला पाय आला. सेकंड डोंगर. हा सगळा पॅच जंगलवाला पॅच. जवळ वेलींचं जाळं आधी खूप घनदाट होतं. प्रकाश पण आतमध्ये येऊ शकत नव्हतं एवढं. आता सगळं पडून गेलं. चिखल आणि हा जो दगडांनी बांधलेला चप्पल काढून हे कालकाई माता. शेजारी सगळं जंगल. कुणीतरी चांदीचं घर ठेवलंय. कुठे सापडला? कुठं सापडलं माहिती आहे का? काय ते इथं होता. पडलेला होता, त्याचा झाड होतं, काढली तर भेटला.
Now we are going back. चिंबोरी चिंबोरी अरे चिंबोरी आहे रे. मला वाटलं खेकडा म्हणून मी पकडत होतो. छोटा है छोटा है सावल छोटा आहे तिला दे ना, हातात दे ना, हातात दे ना. हो हे मोठी पकडली ना हिने. मोठी आहे बघू ही मोठी आहे. हो रे. बघू तरी आणलंच घेऊन मोठी आहे पेडकी आहे ती नाही मोठी चिमुरी आहे चिमुरी आहे डेंगूला डेंगूल केवढी मोठी आहे मला पण दिसलेली ही आईच्या गावात चालू चालू. ही दोन्ही पण सोडले दुसरी पकड अरे डेंजर चावली. आहे का जीव जाऊ पकड. अरे पकड ना म्हणजे स्टार्टिंग टाइम स्लो आहे राव. माझं दाखव. शी आणि शी केली अरे कॅमेरावर हे झालं रे. आणि पाणी शी आलं. केली असं करून दाखव की मग. खेकडा हे बघ. चिंबोरी नको खेकडा. जोरात चिंबोरी. चावू दे आता. माझा फोटो काढ सोड ना खाली, ते सोडल. माझं दाखव ना शिंपले शिंपले ह्याची भाजी करतात. या आमच्या गावाला नाही करत, पण ह्याला शिजवतात वगैरे किंवा आगीवरती ठेवतात. आतलं शिजून जातं, मग वरचं फोडून आतली गोष्ट खातात. आतकीची हे पाण्यात चिकटतं. शिंपले शिंपले. हळू आणि पकड इथं, पकड पकड. मगाशी पाऊस पडून गेला, धबधबा सगळा वाढला. तिकडे जाणं शक्य नाही आहे. नाही जाता नाही येणार. सरक.
सुंदर आहे रे. हा कौलांच्या वरती धूर जो आहे ना, आतमध्ये चूल पेटवली की जो धूर होतो तो असा कौलांच्या वरती निघतो. त्याच्यामुळं कोकणातली घरं अशी कौलातली आहेत. ते प्लगचा वगैरे काही इश्यू असेल. कमी केला ना हां झाली पाहिजे. गावाकडची कामं. गांडूळ. आता आपण चाललोय छानसं असं कोकणातला एक सुंदरसा डान्स पाहिला. आपण आता विसर्जन होण्याआधी एक छानसा लेझिम डान्स बघतो आहोत.
हनुमान मंदिर, गावकीचा गणपती, हे हनुमान आळीतलं हनुमान मंदिर. याच ठिकाणी गावकीचा पण गणपती बसतो. केवढी मोठी मूर्ती. आता आपण चाललोय कोकणातला एक सुंदरसा पारंपरिक डान्स बघायला. त्या डान्सचं नाव काय आहे? याला बाले डान्स म्हणतात. आणि याची गाणी जर आपण ऐकली तर याच्यामध्ये चालू कंडिशनवरती, म्हणजे ज्या काही सिच्युएशन चालू आहेत त्याच्यावरती ती गाणी लिहिली जातात. आपण
बॅक टू पुणे. तर गणपती विसर्जन बघितलं, कोकण पूर्ण बघितलं. मला तर खूप आवडलं. तुम्हालाही कसं वाटलं ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता भूषण पुण्याला यायला निघाला आहे. तर चला आत्ताचा ब्लॉग आपण इथेच संपवूयात.